तापाला दम मारतो। शेवटी गोष्ट काय की जे काही करायचं ते स्वसामर्थ्यावरच करावं लागतं, मात्र त्याला युक्तीची जोड असावी लागते। नुसत्या बडबडीने किंवा लोकांच्या पुढे लाचार होऊन काही मिळत नाही हे मला समजलं पाहिजे। जगाच्या राजकारणामध्ये सर्व धोरणं ही सत्तेवरच अवलंबून असतात। दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभामध्ये जेव्हा जर्मनीने बाकीची राष्ट्र गिळायला सुरुवात केली, झेकोस्लोवाकिया सुद्धा संपूर्णपणे गिळला, तोपर्यंत इंग्लंडला सुद्धा त्यांच्या मदतीला जाण्याची गरज भासली नाही। इंग्लंडलाही नाही आणि फ्रान्सलाही नाही। ह्या दोन्ही राष्ट्रांनी त्यांच्याशी मैत्रीचा करार केला होता की झेकवर कोणी आक्रमण केलं तर आम्ही तुम्हाला मदत करू, पण सोयीस्कररित्या हा करार विसरला गेला। जेव्हा त्यांच्या हितसंबंधांना झळ पोचली तेव्हाच ते लढाईत उतरले पोलंडच्या बाजूने, हे आम्हाला कळलं पाहिजे। महत्त्वाची गोष्ट अशी की सर्व धोरणं सत्तेवर आणि सामर्थ्यावर असल्यामुळे जोपर्यंत आमचा भारत समर्थ होत नाही तोपर्यंत आम्हाला दुनियेच्या बाजारात काडीची किंमत मिळणार नाही हे आम्हाला नीट माहीत असलं पाहिजे। परंतु आमचा समाजच कसा आहे, स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने काही करायचं म्हटलं तर मात्र त्याच्यामध्ये आडकाठी कशी येईल, त्याच्या पायात पाय घालून त्याला पाडता कसं येईल एवढंच आम्हाला समजतं। आणि ह्या दुसऱ्याच्या पायात पाय घालून अडवण्याच्या अनेक क्लुप्त्या आमच्याकडे आहेत, अनेक क्लुप्त्या आहेत। ह्या अंतर्गत विरोधाला तोंड देऊनच आपल्याला पुढे जायचं आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे। अनेक गोष्टींचे उपाय शोधताना आम्हाला असं वाटतं की हे रामबाण औषध आहे, पण ह्या क्षणाला जर मला मिळू शकत नसेल तर त्याच्याआधी साधं औषध घेऊन जीव टिकवायला पाहिजे की जेव्हा मला रामबाण औषध मिळेल तेव्हा मी बरा होईन, पण तोपर्यंत तरी मला जगणं नीट आवश्यक आहे। आज आमच्या ह्या सगळ्या वृत्तीमधून आम्हाला पहिल्यांदा बाहेर पडायला पाहिजे। हा देश माझा आहे, हा देशातला प्रत्येक नागरिक माझा कोणतरी लागतो, ही भावना आमच्या मनात खरंच उत्पन्न व्हायला हवी। आणि एकेकाळी ही होती, खरंच होती। साधी गोष्ट घ्या, मी मागेही एकदा सांगितलं की रामेश्वरापासून काशीपर्यंत, पशुपतीनाथापर्यंत, पशुपतीनाथापासून रामेश्वरमपर्यंत यात्रिक प्रवासासाठी जात असत, तीर्थयात्रांसाठी जात असत। त्या काळात आजच्यासारखी विमानं नव्हती, ट्रेन्स नव्हत्या, एसटी गाड्या नव्हत्या, म्हणजे प्रवासाला किती वर्ष लागत असतील मला सांगा। आणि एवढंच नव्हे तर त्या काळात हॉटेल्स पण नव्हती, म्हणजे आम्ही आमचे पैसे फेकून कुठल्याही हॉटेलमध्ये उतरू आणि खाऊ पिऊ असं नसायचं। तरी या मंडळींचा 12-12, 14-14 वर्ष चालणारा प्रवास सुखरूपरित्या होत होता। कुठल्याही भाषेची अडचण त्यांना येत नव्हती। प्रत्येकजण काय रस्त्यातल्या 22-24 भाषा शिकून जात नव्हता, तरी देखील त्याचं स्वागतच होत होतं। तो निर्विघ्नपणे आपला प्रवास पूर्ण करून परत येत होता। ह्याचा अर्थच हे राष्ट्र कुठेतरी अनेक धाग्यांनी विणलेलं असून सुद्धा एक होतं। आज मात्र आम्ही ह्या पंथाचे की त्या पंथाचे, आम्ही ह्या प्रांताचे की आम्ही त्या प्रांताचे, आम्ही ह्या जातीचे की आम्ही त्या जातीचे, किती किती म्हणून आम्ही आमचे तुकडे करत चाललो ह्याची कोणालाही पर्वा नाही। पण लक्षात ठेवा, राष्ट्र जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही सर्व जिवंत आहोत। परंतु सैनिकांनी गोळी खावी आणि आम्ही पोळी खावी हे आमचं तत्वज्ञान। आमचं रक्षण फक्त सैनिकांनी करावं, आमची राष्ट्राच्या संरक्षणात आणि सामर्थ्य वाढीमध्ये काही भूमिका नाही असंच आम्ही धरून चालतो, पण हे चुकीचं आहे।